नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. मित्रांनो, थोडंसं मला आपलं चॅनल फास्ट ग्रो होत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातून असे फोन येतात की साहेब, माझी जागा अतिक्रमणमध्ये आहे, मोजणी झालेलं आहे, तरीसुद्धा शेजारचा शेतकरी अतिक्रमण काढून देत नाही. त्यासाठी जरा थोडीशी आणि माहिती व्यवस्थित आम्हाला डिटेल्समध्ये दिली सांग तर बरं होईल. अशा पद्धतीनं जे फोन येतात त्यांच्यासाठी मी हा सदरचा व्हिडिओ बनवत आहे. कारण तुमचा जे काही कायदेशीर समाधान करणं माझ्यापर्यंत जेवढं मला जमतं आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, एक उदाहरणं घेऊन आणि घटना घेऊन त्या पद्धतीनं आजची केस आपण पाहूया. म्हणजे पूर्णपणे तुम्हाला ग्रामीण भाषेमध्ये संपूर्ण ही गोष्ट समजून येईल. मित्रांनो, ज्यावेळी तुमची जागा वाडवडिलांची जमीन असते आणि त्या जमिनीचा 7-12 तुम्ही पाहिला असा तर त्यामध्ये गट नंबर आणि गट नंबरमध्ये सहहिस्सेदार असतात. तुमच्या नावावर 20 गुंठे असते, शेजारी शेतकरी असतो त्याच्या नावावर 25 गुंठा असते, दुसरा शेजारी असतो त्याच्या नावावर 10 गुंठे असते. असा टोटल जो 7-12वरती गट नंबर असतो आणि आपले मग भाऊ असतील किंवा सहहिस्सेदार भावकीतले कोण असेल त्यांच्या नावावर ती शेती असते आणि त्या संपूर्ण गट नंबरचा हिस्सा पडलेला असतो. असा सुद्धा 7-12 गट नंबर एकत्र सामायिक गट नंबर असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जो गट नंबर असतो तो तुमच्या नावावर सेपरेट असतो. आपण जे आता उदाहरण घ्यायचं आहे, तुमच्या नावावर एक 20 गुंठ जमीन आहे आणि त्यामध्ये ही जमीन तुम्हाला मोजून घ्यावयाची आहे किंवा त्यासाठी तुम्हाला मग ते कमर्शियल वापर करा किंवा शेतीसाठी वापर करा, कोणत्याही अन्य गोष्टीसाठी वापर करा, पण तुम्हाला तुमची जमीन ही मोजून घ्यावायची असते. तर काय होतं, अशी जमीन मोजून घेत असताना आपला संशय असतो की माझी जमीन ही शेजाऱ्याच्या शेतकऱ्याकडे गेलेली आहे आणि त्यावेळी तो शेतकरी देत नाही. मग अशावेळी कायदेशीर प्रोसिजर काय करावी? काही शेतकरी दांडगावे करण्याचा प्रयत्न करत असतात आणि माझी शेती आहे, तो म्हणत असतो शेजारचा शेतकरी माझी शेती आहे आणि दोघांच्यामध्ये वाद निर्माण होण्याचा प्रयत्न होत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा कोणताही वाद करण्याचा प्रयत्न करू नका. सामंजस्यपणानं गावचे पुढारी असतील किंवा सरपंच असतील किंवा एक मोजणी अधिकारी गावामध्ये जे असतात, जे रिटायर वगैरे झालेले असतात किंवा ज्यांना मोजणीचा अनुभव असतो, अशा व्यक्तींच्याकडून तुमची जमीन असेल, शेजारचा शेतकरी जमीन असेल, त्यांची जमीन शक्यतो सामंजस्यपणानं एकमेकाचा शेजारी असल्यामुळे जरासं थोडंसं आपण 1-2 पावलं पाठीमागे घेऊन ती जमीन मोजून घेता येते का खाजगी मोजणी अधिकाऱ्याकडं किंवा गावातल्या एखाद्या व्यक्तीकडं ती मोजून घेता येते की बघा. आणि त्यामध्ये मोजून घेत असताना समजा तुम्हाला वाटत असेल की सदरची जमीन ही आपली 20 गुंठ्यापैकी 1-2 ते 3 गुंठ दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये आहे आणि मोजून घेतल्यानंतर सामंजस्यपणानं सुद्धा तो शेतकरी तुम्हाला ती शेती द्यायला तयार नाही. मग अशावेळी जर सामंजस्यपणा होत नसेल तर मग आपल्याकडे एकच पर्याय राहतो की कोर्टाची पायरी चढल्याशिवाय पर्याय नसतो. आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुमचा निर्णय असा झालेला असेल आणि ज्या खाजगी व्यक्तीकडून तुम्ही मोजणी मागवून घेतलेली असेल किंवा मोजून घेतलेला असेल किंवा एखाद्या रिटायर जो मोजणी अधिकारी असतो त्यांच्याकडे जर ते तुम्ही जमीन मोजून घेतली असेल, माझं प्रामाणिक मत आहे आधी ती तुमचं नकाशाप्रमाणे जो नकाशा असतो त्या नकाशाप्रमाणे तुम्ही तुमची आधी जी काय 20 गुंठ जमीन आहे ती मोजून घ्या. समजा ती 18 गुंठ भरत असेल तर 2 गुंठ तुमची जमीन शेजाऱ्याकडं, मग चारी बाजूला आपल्या शेजारी असतात त्यांच्याकडे जाण्याची शक्यता असते. तर ही जमीन कुठे गेली ही तुम्हाला शोधायचं असतं. मग त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकाशाप्रमाणे तुम्ही मोजणी जे केलेला जे संपूर्ण रिपोर्ट असतो जे खाजगी व्यक्तीकडे केलेला तो रिपोर्ट तयार करा. चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे तयारी करून घ्या. त्या रिपोर्टप्रमाणे उद्या कोर्टाची पायरी चढायची आहे त्यावेळी तो रिपोर्ट तुम्हाला कोर्टामध्ये हजर करावा लागतो. खाजगी जरी असेल तर तो रिपोर्ट चालतो कोर्टामध्ये हजर करण्यासाठी. रीतसर महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा तुमच्या गट नंबरमध्ये अनेक शेतकरी असतील, अनेक भाऊ असतील आणि तुम्हाला आपल्या हिश्श्याची मोजणी करावी असेल तरी तशी मोजणी तुम्हाला सरस निरस मानाने वाटप करून कोर्टानं घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनं तुमचा हिस्सा 20 गुंठ्याचा तुटक करून मागावा लागेल. समजा तुमच्या सहहिस्सेदार समजा 20 गुंठे 20 गुंठे असे एक 5 शेतकरी असतील आणि 5 शेतकऱ्यांची मिळून तुमची जर 100 गुंठ क्षेत्र असेल आणि एका सामायिक उतार निघत असेल तर तुम्हाला त्या
तुमच्या हिश्श्याची 20 गुंठ्याची मोजणी करून घेता येणार नाही कायदेशीररित्या, कारण सरस निरस मानाने वाटप होऊन जोपर्यंत 20 गुंठ्याचा उतारा सेपरेट गट नंबर पडल्याशिवाय तुम्हाला तुमच्या शेतीची मोजणी करून घेता येणार नाही. आता ही मोजणी होत असताना फक्त काय होईल, जे 100 गुंठ्याचा संपूर्ण उतार आहे गट नंबर, त्याची मोजणी हे मोजणी अधिकारी करून देत असतात. समजा तुम्हाला तुमचा 20 गुंठ्याचा उतारा जर सेपरेट करून पाहिजे असेल तर तुम्हाला सरस निरस मानाने कोर्टाकडं वाटप करून घेऊन तुटक करून घेऊन तुम्हाला तुमच्या नावाने 20 गुंठ मोजून घेता येते. अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला वाटप करून घेतात. आता आपण जे विषय असा बघूया की फक्त 20 गुंठ तुमच्या नावावर सेपरेट तुमच्या नावावर गट नंबर आहे आणि शेजारच्या शेतकऱ्याने 1-2 गुंठ तुमच्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे. तर अशा वेळी मित्रांनो तुम्हाला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय पर्याय नाही. आता कोर्टाची पायरी चढत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जी खाजगी एखाद्या व्यक्तीकडं जी मोजणी करून घेतलेली असते त्या व्यक्तीच्या रिपोर्टप्रमाणे ज्या शेतकऱ्याकडे तुमची जमीन गेलेली आहे असं वाटत असेल त्या शेतकऱ्याला तुम्हाला पार्टी करावं लागेल. अन्यथा जे चारही बाजूचे शेतकरी आहेत त्यांचे उतारे काढा आणि त्या पद्धतीनं चारही बाजूच्या शेतकऱ्यांच्याकडे तुमची जर जमीन जात असेल असं वाटत असेल तर त्या चारही बाजूच्या शेतकऱ्यांना तुम्हाला पार्टी करावं लागेल. त्याचप्रमाणे पार्टी करत असताना समजा 2 बाजूच्या शेतकऱ्यांकडे पूर्व पश्चिम बाजूच्या शेतकऱ्यांकडे तुमची जमीन गेलेली असेल तर त्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना तुम्हाला पार्टी करावी लागणार. आता महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, पार्टी करत असताना दाव्यामध्ये प्रतिवादी करत असताना जो शेजारचा शेतकरी आहे ते जो गट नंबर आहे आणि त्यांच्या गटाचे जर अनेक सहहिस्सेदार असतील तर त्या संपूर्ण सहहिस्सेदारांना पार्टी करावी लागेल. मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात समजून घ्या मित्रांनो. जर तुमचं 2 गुंठ शेजारच्या शेतकऱ्याकडे गेले असेल त्या शेतकऱ्याचं त्या गट नंबरमध्ये शेजारी आहे म्हणून त्याला फक्त पार्टी करू नका, तर त्याचा संपूर्ण जे गट नंबर आहे त्यामध्ये जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांना तुम्हाला पार्टी करावी लागेल तरच तुमचा दावा कोर्टामध्ये टिकणार आहे. ही पार्टी करण्याचं फार महत्त्वाची प्रोसिजर आहे. ते जबाबदारी ही तुमच्या वकिलांची, ज्यांच्याकडे तुम्ही केस देणार आहे त्यांची जबाबदारी असते. पण तुमचा वकील जर नवीन असेल तर अशी पार्टी फक्त शेजारी आहे म्हणून करता कामा नये, तर त्या गट नंबर जेवढे सहहिस्सेदार आहेत आणि त्यांचं जर वाटप झालं नसेल तर त्या सर्वांना तुम्हाला पार्टी करावं लागेल. त्याचबरोबर तुमच्या संपूर्ण सर्वे नंबरचा गट नंबरचा उतारा जोडावा लागेल. 7-12 उतारा, नकाशा, जुने फेरफार, त्या संदर्भात काही कोर्ट केसेस असेल तर ही सगळी कागदपत्र तुम्ही तुमच्या वकिलाकडे देऊन रितसर दिवाणी कोर्टामध्ये तुम्ही दावा दाखल करू शकता. आता दावा दाखल करत असताना तुम्हाला काय गोष्ट महत्त्वाची मागणी आहे म्हणजे प्रेयर, तुम्हाला त्यामध्ये काय म्हणायचे आहे, तर तुम्हाला जे तुमचं 20 गुंठे आहे त्या 20 गुंठ्यामधील संपूर्ण जी जागा आहे त्याच्या बाउंड्री लाईन तुम्हाला फिक्स करून पाहिजे असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही तुमचं 2 गुंठ शेजाऱ्याकडे गेलेलं आहे अतिक्रमण म्हणून, ते अतिक्रमण तुम्हाला काढून पाहिजे असते. आता महत्त्वाची गोष्ट आहे इथं, अतिक्रमण तुम्ही दाव्यामध्ये अतिक्रमण काढून तुमच्या ज्या काय बाउंड्री लाईन आहेत त्या फिक्स करून मागा आणि त्या पद्धतीनं कोर्टामध्ये दावा दाखल करा. आता दाव्याची कोर्टामध्ये प्रोसिजर अशी होती की ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये तुमचा दिवाणी दावा दाखल करताय त्यावेळी जे काही तुम्ही प्रतिवादी 1, 2, 3, 4 जेवढे प्रतिवादी केले असतात त्या संपूर्ण प्रतिवादींना दावा दाखल झाल्यानंतर, आता ऑनलाईन प्रोसिजर आहे, दावा दाखल झाल्यानंतर त्या प्रतिवादींना कोर्टातून नोटीस जात असते. नोटीस गेल्यानंतर जे काय त्यांना एक 3 महिन्याची मुदत असते. त्या 3 महिन्याच्या मुदतीमध्ये पहिली मुदत ही महिन्याची असते. नोटीस लागू झाल्यापासून त्यांनी कोर्टामध्ये हजर राहायचं असते. समजा तुम्ही त्यामध्ये निशाण 5 मागितलं असेल, समजा एखादा शेतकरी तुमचं 20 गुंठ आहे आणि त्या निशाण 5मध्ये काय मागितलं जातं बघा, जे काय तुमचं अतिक्रमण केलेली जागा जी आहे त्यामध्ये जर तो पीक करत असेल किंवा दुसरं उत्पादन काय घेत असेल किंवा तिथं बांधकाम काहीतरी करत असेल तर निशाण 5 प्रमाणे किंवा टेटॅस्कोप्रमाणे किंवा मनाईप्रमाणे तुम्हाला एक इंटरिम अर्ज टाकावा लागत असतो. समजा तुमच्या 2 गुंठ शेजारच्या शेतकऱ्याने घेतलं आहे आणि तो बांध वगैरे घालत आहे किंवा तिथं विहीर मारत आहे, अशा पद्धतीचं जर काय त्याचा वापर करत असेल हे तुम्हाला जर माहिती झालेलं असेल तर तुम्ही कोर्टामध्ये टेटॅस्को तरी मागावं लागेल. आता टेटॅस्कोचा अर्थ काय की सदरचं बांधकाम जे चालू आहे किंवा आमची मोजणी जोपर्यंत होत नाही त्याचं काम पूर्णपणे ते थांबावं आणि जी काही परिस्थिती असेल
ते आहे त्या स्थितीत ठेवण्यात यावे म्हणून तुम्ही कोर्टाकडे एक अर्ज करावं लागतं. आणि कोर्ट जे काय ते बांधकाम करत असेल त्या बांधकामाचे तुम्हाला संपूर्ण फोटो असतील, फोटोग्राफरचं जे कोण फोटो काढणार आहे त्याचं बिल आणि 2 पंच असं कोर्टामध्ये तुम्ही हजर करणं गरजेचं आहे. त्यावेळी कोर्ट संपूर्ण परिस्थितीचा विचार करतं आणि टेटस्को म्हणजे जशी पोझिशन आहे त्यानं पुन्हा फिर मारू नये किंवा दुसरी काय हालचाल करू नये म्हणून एक त्यांना टेटस्को देत असतं. आता दुसरी मनाई. आता मनाईचा अर्ज टेटस्को वेगळा राहतो, मनाईचा अर्ज वेगळा राहतो. मनाईचा अर्ज की तुमचा दावा पूर्णपणे चालस तर तिथं कोणत्याही प्रकारची त्यानं विहीर वगैरे मारू नये किंवा त्या जागेचा तुमच्या 2 गुंठ्याचा शेजाऱ्यानं वापर करू नये म्हणून तुम्हाला मनाई आदेश मिळत असतो. आता ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जर तुम्हाला टेटस्को किंवा मनाई मागायची असेल तर तुम्ही दावा दाखल करताना स्पेशल बिलीफ जे काही प्रतिवादी असतील त्यांना स्पेशल बिलीफ नेमणं फार गरजेचं आहे. त्याचा स्पेशल भत्ता कोर्टामध्ये भरावा लागत असतो. आता हे स्पेशल भत्ता का भरायचा? तुम्हाला जर तिने विहीर मारत असेल, JCB मारत असेल 1-2 दिवसात विहीर पूर्ण होऊ शकते. कारण आता नवीन मशिनरी आल्यामुळं 2 ते 3 दिवसात विहीरसुद्धा, कारण दिवसासुद्धा विहीर पूर्ण होते आणि त्यावेळी तुमचं न भरून येणारं नुकसान होत असतं. त्यामुळे तुम्हाला टेटस्को किंवा मनाई जर अर्जंट मागायचे असेल, कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर मनाई मागायची असेल तर तुम्ही एकतर्फी मनाई आदेश मागू शकता, टेटस्को मागू शकता. परंतु कोर्ट दुसऱ्या पार्टीला संधी दिल्याशिवाय शक्यतो मनाई देत नाही. पण तुम्ही त्यावेळी एक काम करा की स्पेशल बिलीफ नेमा. त्याचा जो काही कायदेशीर भत्ता असतो तो कायदेशीर भत्ता कोर्टामध्ये भरा. दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतः हजर राहून समन्स काढून घ्या. जे बिलीफ असतात बिलीफांची भेट घ्या आणि योग्य रीतीनं कोर्टातर्फे जे बिलीफ भत्ता भरलेला असतो त्यांना रिक्वेस्ट करून जो प्रतिवादी असतो त्यांना तो समन्स लागू झाला पाहिजे आणि वेळेत तुमचं दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये काम चाललं पाहिजे. अशा पद्धतीनं प्रोसिजर फास्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी मनाई आदेश हा दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये चालत असतो तोवर इकडे विहीर पूर्ण होण्याची शक्यता असते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला मनाई मंजूर होत असते. ही इतकी फास्ट प्रोसिजर होऊ शकते आणि झालेल्या आहेत अनेक कामामध्ये. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, समजा फक्त शेतकऱ्याने अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण तुम्हाला फक्त काढून पाहिजे. अशावेळी तुम्हाला काय स्पेशल बिलीफ नेमायची गरज नाही. स्पेशल बिलीफ नेमला असता तर तुम्हाला खर्च होण्याची थोडंफार शक्यता असते. स्पेशल बिलीफचा जे काय तुमचं अंतर असेल त्या कोर्टापासून तुमच्या घराबद्दलचं किंवा प्रतिवादाचं जे अंतर असेल त्या अंतरावर तो स्पेशल भत्ता हा ठरला जात असतो बिलीफांचा. तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे, अशी जर मनाई पाहिजे असेल किंवा टेटस्को पाहिजे असेल तर तुम्हाला तो अर्ज आधी चालतो. त्यानंतर फक्त तुम्हाला जर शेजारच्या शेतकऱ्याकडे जे काही 2 गुंठ आहे तो कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाही पण त्याच्या वहिवाटीत आहे, त्याच्या ताब्यात आहे, ते फक्त तुम्हाला काढून पाहिजे असेल तर तुम्हाला टेटस्को किंवा मनाई काय मागायची गरज नाही. तुमचा प्लेन दावा तुम्ही चालू शकता. ज्यावेळी प्रतिवादीला समन्स लागू होतो आणि प्रतिवादी कोर्टामध्ये येतो, पहिल्या महिन्यात तो वकील नेमल किंवा अर्ज देईल की पुढच्या महिन्यात मला काही कागदपत्र मिळालं नाहीत आणि मी पुढच्या महिन्यात अर्ज देतो किंवा म्हणणं देतो असं म्हणण्याचा त्यांना कायदेशीर हक्क आणि अधिकार प्राप्त झालेला असतो. कमीत कमी 90 दिवस हे म्हणणं देण्यासाठी असतात. त्यामुळं प्रतिवादी जर थोडासा कायदा मानणारा असेल तर तो 3 महिने म्हणणं तुम्हाला देणार नाही. ज्यावेळी 3रा महिना संपत येईल त्यावेळी तिची कैफियत देईल. कारण कोर्टामध्ये आपण गेलेलो असतो, आपल्याला त्रास देण्यासाठी काही प्रतिवादी किंवा काही वकील त्यांना सांगत असतात की म्हणणं 3 महिन्यानंतर दिलं तर चालते. अशा पद्धतीनं तुमच्या दाव्याला सुरुवातीला जिथं 3 महिन्याची मुदत असल्यामुळं वेळ लागू शकत असतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांचं जे काय म्हणणं असेल त्यांचं म्हणणं जे काय आहे ते तुम्ही आधी वाचून बघा. तुमच्या वकिलांना विचारा त्यांचं जे काय म्हणणं आहे की 2 गुंठ तो स्वीकारतो का नाही स्वीकारत. तर त्याचं म्हणणं असेल की माझ्याकडं कोणत्याही प्रकारची वादीची जमीन नाही आहे आणि माझी जी जमीन आहे ती माझी मला सेपरेट आहे असाच पद्धतीनं जर म्हणणं असेल तर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर लगेच तुम्हाला कोर्टामार्फत मोजणीचा अर्ज दाखल करावा लागेल. आता हे अर्ज दाखल करत असताना 2 प्रकारचे अर्ज असतात. एक म्हणजे तुम्ही खाजगी वकिलामार्फत जे मोजणीचा अनुभव आहे अशा वकिलामार्फत तुम्ही खाजगी मोजणी मागवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शक्यतो खाजगी मोजणी मागवण्याचा प्रयत्न करू नका. कारण खाजगी मोजणीला एवढं जे वेटेज सरकारी मोजणीला आहे ते खाजगी मोजणीला राहत नाही. खर्च व्हायचा एवढं होतो
अर्ज टाकत असताना तुम्ही त्या अर्जामध्ये असं नमूद केलं पाहिजे, मला जे काय असेल ती मोजणी, सरकारी मोजणी जी भूमी अभिलेख कार्यालय असते त्यांच्याकडं मोजणी मिळावी आणि त्याच्यासाठी जो काय खर्च येणार असेल मोजणी फीचा तो मी भरण्यास तयार आहे, अशा पद्धतीनं तुम्ही मोजणी अर्ज कोर्टामध्ये दाखल करा. दाखल केल्यानंतर त्यानंतर पुढची प्रोसिजर अशी होते की कोर्ट शेजारच्या जे काही प्रतिवादी असेल त्यांचं म्हणणं घेत असतं. त्यांचं म्हणणं घेतल्यानंतर समजा तिने काही तक्रार केली, काही कागदपत्र हजर केली किंवा तिने आधी जर मोजणी आपल्या क्षेत्राची केलेला असेल तर कोर्टामध्ये ते आपल्या क्षेत्राची मोजणीचा रिपोर्ट हजर करत असतात आणि कोर्ट ठरवतं की तुमचा अर्ज मंजूर करायचा का नाही. त्यासाठी प्रतिवादीच्या वकिलांचं प्रतिवादीचं म्हणणं मागवलं जातं आणि त्यानंतर कोर्ट ठरवतं की मोजणी तुमचा अर्ज मंजूर करायचा का नाही. शक्यतो तुमचा मोजणीचा अर्ज 99% नामंजूर होत नाही, तो मंजूरच होतो आणि मंजूर झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, ती जे काय असेल ते कोर्टाचा आदेश घ्यायचा. त्या आदेशाप्रमाणे जे काही मोजणी अधिकारी भूमी अभिलेख कार्यालय असेल तिथं तो सबमिट करायचा आणि त्याच्यावर जी काय फी असेल ती त्यामध्ये दाखल करायची. त्यानंतर तुम्हाला कोर्टामध्ये थोडे दिवस हे तुमची केस तशीच पेंडिंग पडते. जोपर्यंत तुमच्या क्षेत्राची मोजणी होत नाही तोपर्यंत कोर्टाकडं कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही. तुम्ही फक्त मोजणी अधिकाऱ्यांची ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन कधी मोजणी येणार आहे ह्याची चौकशी करून तुमच्या क्षेत्रात ज्या दिवशी मोजणी येणार असेल त्या दिवशी महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाळणं गरजेचं आहे. मोजणी अधिकारी प्रतिवादींना जे काय असतील त्यांना नोटीस पाठवत असतात आणि सदर मोजणी ही करून घेत असतात. मोजणी अधिकारी ज्यावेळी तुमच्या शेतात मोजणी करायला येतात त्यावेळी तुम्ही मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गावातील एक प्रतिष्ठित पुढारी जो सामंजस्यपणानं काम पाहणारा असतो त्याला एक पंच म्हणून बोलवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, गावात जे पोलीस पाटील असतील त्यांना आवर्जून 100% त्यांना बोलवाच, त्यांना हजर राहायला सांगा तो एक पंच म्हणून. कारण तो सरकारी अधिकारी गावातला असल्यामुळं तो तुमच्या मोजणीच्या वेळी हजर असणं गरजेचं आहे. कारण त्यांची साक्ष लवकर ग्राह्य मानली जाते आणि तो शक्यतो मोजणी चांगली झाली का नाही ह्याचं चांगल्या पद्धतीनं कोर्टामध्ये साक्ष देत असतो आणि त्यांची साक्ष हे तो सरकारी अधिकारी असल्यामुळे ग्राह्य धरण्यात येत असते. त्यामुळं पोलीस पाटलांच्या कानावरून पोलीस पाटलांना मोजणीच्या वेळी हजरच राहायला सांगा. त्यानंतर जे काय पंच शेजारचे शेतकरी असतील किंवा त्याच्या बाजूचे शेतकरी असतील त्यांना पण तिथं हजर राहायला सांगा. आणि मोजणी करून घेत असताना तुम्ही जे पोल आपले सिमेंटचे पोल असतात फूट 2-2 फुटाचे ते पोल तुम्ही बाँड्रीप्रमाणे हद्दीप्रमाणे निश्चित करून घ्या. आणि ज्यावेळी तुमची मोजणी होत असते ऑन दी स्पॉटला तिथं अप्रत तयार होते. ती अप्रत तुम्ही त्याची झेरॉक्स असेल झेरॉक्स काढून घ्या किंवा अप्रत तुमच्याकडे काढून घ्या. दुसरी प्रत एक तयार होते जे मोजणी अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तयार करत असतात. आणि तिसरी प्रत असते ती तुम्हाला देत असताना ती कोर्टामध्ये आपण हजर करावी असते. अशी क अशा 3 प्रती असतात. मित्रांनो, समजा आता मोजणी करत असताना 2 गुंठ जमीन ही जर तुमच्या शेजाऱ्याच्या शेतकऱ्याकडे गेली असेल आणि शेजारी शेतकरी जर ती जमीन द्यायला तयार असेल तर तुम्हाला सहजासहजी कोर्टानं ती जमीन मिळू शकते. पण समजा आता शेजारचे शेतकरी म्हणत असेल की ही मला झालेली मोजणी मान्यच नाही, असं ऑन द स्पॉटला जर त्यानं सही केलेलं असेल, तुमची सही मोजणी अधिकारी घेत असतात, प्रतिवादीची सही घेत असतात, पंचांची सही घेत असतात आणि त्यावेळी मोजणी पूर्ण झाली. मोजणी करत असताना मित्रांनो महत्त्वाची गोष्ट घ्या, नकाशाप्रमाणे तुमच्या गट नंबरचा जो नकाशा आहे त्या नकाशाप्रमाणे मोजणी करत असतात. 7-12 प्रमाणे मोजणी होत नाही. जे काय स्केल असतील मोजणी नकाशाचे त्या स्केलप्रमाणे ही मोजणी करण्यात येत असते. त्या पद्धतीनं मोजणी रिपोर्ट हा कोर्टामध्ये हजर करत असतात. समजा तुमचा वहिवाटीचा दगड जर तुम्ही चुकीचा दावला असा, मोजणीचा दगड जो खुणा पूर्वीपार आलेल्या आहेत परंपरेनुसार त्या जर चुकीच्या खुणा दावल्या असा तर तुमची 100% चुकीची मोजणी होणार आणि चुकीच्या शेतकऱ्याकडे तुमचं अतिक्रमण दिसून येणार. पण महत्त्वाचा मुद्दा येतो असतो की आपलं कमीत कमी 20 गुंठ जे रान आहे ते भरलं पाहिजे. अन्यथा आपल्याला मग इतर शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आपण दावा केला त्या पद्धतीने काढून घेण्याची पाळी येत असते. तर तुम्ही हद्दीच्या खुणा व्यवस्थित दावा आणि व्यवस्थित दावल्यामुळे तुमच्या नकाशाप्रमाणे मोजणी व्यवस्थित होईल. अशा पद्धतीनं तुम्ही जो काय रिपोर्ट असेल ते कोर्टामध्ये हजर करा. समजा आता ज्या आपण शेतकऱ्याला पार्टी गेले त्या शेतकऱ्याकडे 2 गुंठ जमीन गेलेला असेल आणि तुम्ही कोर्टामध्ये रिपोर्ट हजर मोजणी अधिकाऱ्याने केलेला असेल
आणि त्या शेतकऱ्यानं जर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं असेल की माझ्याकडे शेती येत नाही, माझी शेती दुसऱ्याकडे जाते आणि ह्यांची शेती माझ्याकडे येते अशा पद्धतीने, किंवा मला मोजणीच मान्य नाही अशा पद्धतीनं जर काय ऑब्जेक्शन घेतलं असेल तर कोर्टामध्ये ते ऑब्जेक्शन प्रतिवादी घेत असतो. अशावेळी तुम्ही काय करा, जे मोजणी अधिकारी असतात ते त्यांना साक्षी समज कोर्टानं काढा आणि त्यांच्या साक्षीप्रमाणे मोजणीची दगडं बरोबर आहेत का नाहीत, मोजणी व्यवस्थित झाली का नाही, नकाशाप्रमाणे झाली का नाही, अशा पद्धतीनं तुमचा वकील त्यांना क्रॉस प्रश्न विचारेल. त्याचप्रमाणे तुम्ही बोलवणारे पोलीस पाटील असतील किंवा 2 शेजारचे शेतकरी असतील यांना तुम्ही साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये समन्स लागू करून घेऊन त्यांची पण तपासणी ही कोर्टामध्ये करणं गरजेचं असतं. आणि त्या पद्धतीनं जर शेजारच्या शेतकऱ्यानं त्या मोजणी अधिकाऱ्यावर जर काय ऑब्जेक्शन घेतलं असेल तर तुम्ही तिथं ते काढू शकताय, खोडून काढू शकताय. समजा प्रतिवादी शेतकऱ्यानं जर कोर्टामध्ये तशाच प्रकारे तुमच्यासारखा जर मोजणी अर्ज टाकला तर मेहरबान कोर्टसुद्धा त्यांनासुद्धा मोजणी मान्य करतं आणि ही जी प्रोसिजर आहे त्या पद्धतीनं प्रतिवादी शेतकरीसुद्धा आपल्या क्षेत्राची मोजणी करून ते रान मोजून घेऊ शकत असतो. त्यावेळीसुद्धा समजा त्या शेतकऱ्याला समजले की तुमचं 2 गुंठ क्षेत्र हे त्यांच्यामध्ये जातं, त्यावेळी तो शेतकरी मेहरबान कोर्टामध्ये मान्य करत असतो किंवा मान्य करत नाही की माझ्याकडचे क्षेत्र झाले. त्याचं एकच मत असतं की मोजणी चुकीची झाल्या आणि मला ते क्षेत्र मान्य नाही. पण त्याचं आता त्या मोजणीमध्ये काय झालं किंवा मोजणी अधिकाऱ्यानं केलेलं काय झालं ह्याच्यापेक्षा तुम्हाला तुमचं 2 गुंठ रान मिळणं गरजेचं होतं. आता अशावेळी काय होतं, मोजणी अधिकारी सरकार कोर्टाकडे तरी मोजणी झालेली असते आणि संपूर्णपणे आपल्याकडं साक्षी पुरावे असतात आणि कोर्टानं आदेश पण केला असतो की सदरचे 2 गुंठ क्षेत्र तुमच्या ताब्यात मिळावं म्हणून, आणि जे काय बाउंड्री लाईन आहे ते बाउंड्री लाईन फिक्स करा म्हणून. जी काय तुम्ही कोर्टामध्ये मागणी केलेली असते ती मागणी कोर्टानं मान्य केलेली असते. पण अशा वेळीसुद्धा शेजारचा शेतकरी काय करतो, तुम्हाला जागा देण्याचा प्रयत्न करत नाही. तो पैशानं मोठा असेल, दांडगाव असेल तर काहीतरी कुरघोडी करून तो जागा देण्याची टाळाटाळ करत असतो. तर अशावेळी मित्रांनो तुम्ही काय केलं पाहिजे, कोर्टामध्ये एक अर्ज ठेवला पाहिजे, सदरचा आदेश याच्याबरोबर मला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आणि पोलीस संरक्षणापासून मला ही सदरची जागा काढून मिळाली पाहिजे. त्यावेळी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्ट तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनचा काय असेल ते आदेश करतं आणि सदरचा आदेश हा तुमच्या संबंधित पोलीस स्टेशनकडे जातो आणि पोलीस स्टेशनमधून सरकारी वकील असतात त्या सरकारी वकिलांच्याकडं ते फेर चौकशीला तो आदेश जात असतो. आणि फेर चौकशीला जात असताना तिथं ठरवलं जातं आहे की तुम्हाला जे काय तुमच्याकडे अतिक्रमण आहे त्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे का. समजा यापूर्वी जर ते अतिक्रमण तुम्ही वहिवाटीप्रमाणे जर काढून घेण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि त्यावेळी जर तुमच्यामध्ये वाद निर्माण झालेला असेल वादी आणि प्रतिवादीमध्ये, तिथं जर तुम्ही FIR नोंद केला असेल किंवा NC दाखल केली असेल तर तिची कॉपी तुम्ही पोलीस स्टेशन आणि कोर्टामध्ये जोडणं गरजेचं आहे. आणि ही कॉपी जोडल्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर पोलीस प्रोटेक्शन मिळू शकतं. पोलीस प्रोटेक्शन मिळण्यासाठी जो काय भत्ता असेल तो तुम्हाला भत्ता कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये जमा करावा लागत असतो आणि त्या भत्त्याप्रमाणे तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन म्हणून ती जागा काढून मिळू शकते. आता महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी पोलीस तुम्हाला ती जागा काढून देत असतात त्यावेळी पुन्हा एकदा तुम्ही गावच्या पोलीस पाटील असेल, शेजारचे शेतकरी असेल यांना तुम्ही तिथं हजर राहून मोजणी नकाशाप्रमाणे तुम्ही तुमची जागा ताब्यात घेऊ शकता. आणि ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही जे काय पोल असतात ते पोल पूर्णपणे रोवून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमची जागा ताब्यात घेऊ शकता. ही झाली कोर्ट प्रोसिजर. मित्रांनो, जर कोर्टाच्या पायऱ्या चढायच्या आधी जर तुमच्यामध्ये काही सामंजस्यपणाने काही अशा गोष्टी होत असतील, शक्यतो 99% कोण कोणाला माझ्याकडे जादा आलेली शेती वहिवाटीप्रमाणे देत नाहीत, कारण ते सरळ उलटं बोलतात की पूर्वापारून माझ्याकडे शेती आहे, माझी वहिवाट आहे आणि मी काय नकाशाप्रमाणे तुम्हाला शेती देऊ शकत नाही. त्यामुळं विनाकारण आपल्याला गरज नसतानासुद्धा कोर्टाची पायरी चढावी लागत असते. पण शक्यतोच कोर्टाची पायरी चढण्याचा प्रयत्न करू नका. सामंजस्यपणानं जितकं काय होईल तितकं मिटवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा नंबर आहे 940 323 1100 आणि ह्यामध्ये
काही शंका जर तुम्हाला असतील की सदरची मोजणी करत असताना येणारे अडीअडचणी, आता महत्त्वाच्या मित्रांनो, मी दाव्याची संपूर्ण तुम्हाला प्रोसिजर सांगितली, पण प्रतिवादी जर थोडासा वांड असेल आणि त्यांना मोजणी करू द्यायची नसेल, तर तुमच्या दाव्यामध्ये अनेक अर्ज ज्याची गरज नाही ते अर्ज टाकून तुम्हाला त्रास देण्याची शक्यता असते. कारण अनेक माझ्याकडे असे फोन येतात, अनेक केसेस आपण आता पाहिलेले आहेत की प्रतिवादी विनाकारण कोणते ना कोणते अर्ज टाकत असतात. पण मित्रांनो, असे मोजणीचे ज्यावेळी अर्ज तुम्ही टाकताय त्यावेळी प्रत्येक तारखेला तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये तुमच्या वकिलासह हजर राहणे गरजेचं आहे. आणि जवळच्या जवळची तारीख, आता मोजणीसाठी अर्ज टाकल्यानंतर महिन्याची तारीख काही घ्यायची गरज नाही. तुम्ही 8-8 दिवसाची, 15-15 दिवसाची काय गरज आहे तुम्हाला मोजणीची, हे कोर्टाला तुम्ही धावणं गरजेचं आहे. आणि लवकरात तुम्हाला 3 महिन्यात हा सुद्धा मोजणीचा तुमचा निकाल लागू शकतो. ह्या पद्धतीनं तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या वकिलाशी संपर्क साधून जास्तीत जास्त कोर्टामध्ये स्वतः हजर राहून कोर्टामध्ये जाऊन बसून तुम्हाला ती जागा जर तुमच्या ताब्यात नाही मिळालं तर तुमचं किती नुकसान होणार आहे हे कोर्टाच्या पूर्णपणे निदर्शनास आलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही संपूर्ण दाव्याची तेल घालून डोळ्यात काळजी घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला ते अतिक्रमण काढून मिळणार आहे. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मित्रांनो तुम्ही शेजाऱ्याशी भांडण, तंटा, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. अशा जर पद्धतीनं जर वाद निर्माण होत असेल, माझ्याकडेच परवा माझी अशी केस झाली. प्रतिवादीने वाद निर्माण केला. वादी गरीब होते. प्रतिवादीचं जरा मनुष्यबळ आणि राजकीय आर्थिक बळ मोठं होतं. त्यांनी इथं वाद निर्माण केल्यानंतर मारामारी झाली आणि त्यानंतर आता पोलीस स्टेशनमध्ये केसेस चालू आहेत. हा अतिक्रमणाचा वाद बाजूलाच राहिला की आता त्यामध्ये क्रॉस कंप्लेंट टाकलेत. वादीने केस टाकल्या, प्रतिवादीने केस झाली आणि त्याची आता समज कोर्टानं वेगळे चालू झाले. त्यामुळं वादाचं रूपांतर फार मोठं होऊ शकतं. त्यामुळं शक्यतो कोर्टाची पायरी चढत असताना शांततेनं फार विचार करून साक्षी पुराव्यावर कोर्टामध्ये केसेस होत असतात आणि ह्याचा आधार घेऊन एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमची केस प्रामाणिकपणे जिंकू शकता. कारण तुमच्या नकाशाप्रमाणे तुमची जी जमीन आहे, मग ती वाडवडिलांची असेल किंवा विकत घेतलेली असेल, तर तुमची जमीन ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला कायदेशीर मिळू शकते. आता मी इथं फक्त उदाहरण मित्रांनो 20 गुंठ्याचं दिले. मला जे फोन येतात 5 एकर आहे, 7 एकर आहे, 10 एकर आहे, 20 एकर आहे. अशा पद्धतीनं तुमची जी काही जमीन असेल त्या संपूर्ण जमिनीला कायदेशीर प्रोसिजर ही अशा पद्धतीने लागू होते. संपूर्ण मी जर कायदेशीर प्रोसिजर सांगत बसलो तर आत्ताच आपला व्हिडिओ मित्रांनो जवळजवळ अर्धा तासा झाला आहे. आणि जर तुम्हाला ह्यातनं आणि काही शंका जर असतील तर मला माझ्या नंबरवर फोन करा. पण फोन करत असताना माझी एक विनंती आहे, सकाळी 9-9:30 वाजेवर करा, 8 वाजल्यापासून. संध्याकाळी 5 वाजल्यापासून 8-8:30 पत्र केला असा तर मला तुमच्या चांगल्या प्रश्नाची उत्तरं देता येतील. मित्रांनो, एक आनंद बातमी अशी आहे, तुम्हाला जे काय मी माझं व्हिडिओवरून नॉलेज देत होतो तर महाराष्ट्रातून जवळजवळ माझे 2 ते 2.5 महिन्यात 7,500 सबस्क्राईब झालेत आणि चांगल्या पद्धतीनं माझं चॅनल ग्रो झालेलं आहे. आणि जी भाषा मी जरी वकील असेल तर मी वयाच्या 42व्या वर्षी वकिलीला ॲडमिशन वकील झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, मी काय मूळचा हाडाचा वकील नव्हे, पण हाडाचं काम करणारा मात्र मी वकील आहे. आणि प्रामाणिक जेवढं मला नॉलेज ह्या 10-12 वर्षात जे काही प्रामाणिक मिळाले ते तुमच्याबद्दल पोहोचवणे आणि तुमची जेवढी काही मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कायद्याच्या दृष्टिकोनातून जेवढी काही सेवा करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कोर्टामध्ये दावा दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. तुम्ही एक म्हणता 4 वकिलांचं ओपिनियन घेणं गरजेचं आहे. ओपिनियन म्हणजे दावा कोर्टामध्ये दाखल करत असताना तुमची जी कागद आहेत, पहिल्या वकील दावा त्याची काय असेल ती कायदेशीर फी ₹500 ₹1000 द्या. दुसऱ्या वकिलाला दावा, तिसऱ्या वकिलाला दावा, चौथ्या वकिलाला दावा, इथं तुमचं पैसे 1000 जाऊन ₹4000 जाऊन द्या. पण जर 3 वकिलांनी तुम्हाला सांगितलं की दावा तुमच्या बाजूनं होतोय तरच मित्रांनो कोर्टामध्ये दावा दाखल करा. किंवा तुम्ही घाई गडबडीत एकाच वकिलाला गेला, तिने जादा फी सांगितली, पैसे मात्र तुमचं
मानसिक टेन्शन तुम्हाला येणार, घरदार टेन्शनमध्ये राहणार आणि कोर्टाची पायरी चढावी लागणार आणि किती वर्षे चालणार हे सुद्धा कळत नाही. त्यामुळं एक म्हणताना 4 वकील दावा 3 वकिलांनी जर निर्णय तुमच्या बाजूनं चांगला दिलेला असेल तर निश्चित कोर्टामध्ये दावा दाखल करा आणि दावा दाखल अशा पद्धतीनं जर केला असा तर माझं मित्रांनो 100% गॅरंटी आहे तुम्ही कोर्टामध्ये वेळ लागेल पण कोर्टामध्ये तुम्ही दावा हा 100% जिंकणारच आणि चांगलं प्रामाणिकपणे तुम्ही दावा जर कोर्टामध्ये दाखल केला असा तर माझा पाठिंबा तुमच्या आयुष्यभर जोपर्यंत आमचं आयुष्य तोपर्यंत राहणार. मित्रांनो जर आणि काही शंका वगैरे असेल तर मला फोन करा. सदरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.